नमस्कार. चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ IVF सेंटर यांचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे आपल्यासोबत आहेत. डॉक्टर साहेब नमस्ते. मागच्या वेळेला आपण बघितलं की IVF करत असताना म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन ही संपूर्ण प्रोसेस नेमकी कशी केली जाते, काय केली जाते याबद्दलची तर माहिती आपण जाणून घेतलेलीच आहे. आणि त्यावेळेला तुम्ही एक शब्द वापरलेला होता की यामध्ये एम्ब्रिओलॉजिस्ट जो असतो तर त्याचं काम हे खूप महत्त्वाचं आणि अतिशय कलात्मकता असलेलं ते काम आहे. नाजूक हाताने करायचं ते काम आहे. कारण पेट्री प्लेटमध्ये हे सगळ्या गोष्टी आपल्याला घडवून आणायच्या असतात किंवा टेस्ट ट्यूबमध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणायच्या असतात. तर त्याच्या पुढची आता प्रोसेस ही सगळी कशी होते, काय होते हे जाणून घ्यायला खरं तर खूप उत्सुक आहे. आता काय झालं की म्हणजे ओम पिकअप आम्ही केला, ते भूल देऊन ते सगळी स्त्रीबीज घेतली, त्याने त्याची वर्गवारी केली. म्हणजे M2 जे म्हणजे गर्भधारणेसाठी सक्षम किंवा योग्य असे जे एग्स आहेत किंवा ओ आहेत ते त्यामध्ये त्यांनी इक्सी करून म्हणजे शुक्राणू ते इंजेक्ट केले की मग ते इन्क्युबेटरमध्ये जातं. इन्क्युबेटरचं सुद्धा आता टेक्नॉलॉजी कशी आहे की त्या इन्क्युबेटरमध्ये ठराविक pH असावं लागतो आणि ठराविक टेम्परेचरसुद्धा मेंटेन करायला लागतं. बरं. मग तो म्हणजे 37 डिग्री टेम्परेचर आणि pH 6 हा मेंटेन करायला लागतो. मग त्यासाठी त्याला म्हणजे वेगवेगळे गॅसेस अटॅच असतात. म्हणजे काही याच्यामध्ये एक गॅस असतो, काही याच्यामध्ये 3 गॅसेस असतात. म्हणजे कार्बन डायऑक्साईड हा मेन त्यातला गॅस. तर ते सगळं बॅलन्स करत म्हणजे ते सगळे ऑटोमॅटिक असतं. म्हणजे सगळी अगदी खर्चिक आणि महागडी सगळी यंत्रसामुग्री आहे. तर त्या इन्क्युबेटरमध्ये हे म्हणजे काय म्हणतात हे गर्भ पेटी डिशमध्ये ठेवले जातात. मग त्याचं ते डिव्हिजन सुरू होतं. म्हणजे त्याचं एका सेलचे 2 सेल, 2चे 4, 4चे 8 वगैरे असं सर्व होत राहतं. तर साधारणपणे म्हणजे नॉर्मली तिसऱ्या दिवशी तो त्या म्हणजे गर्भ ते काढून मायक्रोस्कोप खाली त्यांचं फलन झालं की ना किंवा नाही हे बघितलं जातं. आणि मी गेल्या वेळेस तुम्हाला सांगितलं की म्हणजे ज्यांना ते काढायचं नाही त्यांच्यासाठी टाईम हे असतं ना काय म्हणतात त्याप्रमाणे जो व्हिडिओ तिथं लावलेला असतो त्याच्यावरून तुम्हाला बाहेरच म्हणजे त्याचं कसं डिव्हिजन व्हायला लागले, ते झायगोट कसा म्हणजे पुढं जात आहे हे सगळं त्याच्यावरून तुम्हाला आकलन होतच राहतं. पण ज्यांच्याकडे ही व्यवस्था नाही आहे त्यांच्यासाठी मात्र तिसऱ्या दिवशी मायक्रोस्कोप खाली बघतात आणि तिसऱ्या दिवशी मायक्रोस्कोप खाली बघून जे गर्भ म्हणजे फर्टिलाइज झालेले आहेत आणि ते 8 सेलच्या पुढे गेलेले आहेत, कॉम्पॅक्शन व्हायला लागलेत, असे जे गर्भ आहेत हे मग सिलेक्ट केले जातात की म्हणजे आता हे गर्भाशयामध्ये आपण म्हणजे त्यांचं ट्रान्सफर करू शकतो. तर काही पेशंट्समध्ये पूर्वी कसं असायचं की ओम पिकअप झाला की त्यानंतर बरोबर डे 3ला ते एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणजे प्रत्यारोपण गर्भाशयाच्या पिशवीमध्ये केलं जायचं. पण मला वाटतं आपण ते पण सांगितले की ते म्हणजे ऑल फ्रीज हा आता सध्या ट्रेंड आहे. कारण गर्भाशयाच्या बाजूचे ज्या काही स्त्रीबीजांडकोश आहेत त्याच्यामध्ये जी काही इंजुरी झालेली असते त्यामुळं ह्याचा सक्सेसचा रेट कमी असतो. म्हणून हे सर्व गर्भ जे आहेत हे आता म्हणजे क्रायो प्रिझर्वेशन किंवा त्याला फ्रीज करणे असं आपण म्हणजे सामान्य भाषेमध्ये सांगितलं, फ्रीज करणे, गोठवून ठेवायचं. पण गोठवायचे म्हणजे किती, म्हणजे आपलं बर्फ गोठते 0 डिग्रीला सेंटीग्रेडला -196 डिग्री. अरे बापरे. -196 डिग्रीला हे गर्भ जे आहेत हे म्हणजे गोठवून ठेवायला लागतात. म्हणजे तो आता गर्भ काढला आणि -196 डिग्रीला तुम्ही जर काय घातला तर तो निष्क्रिय होऊन जाणार, तो पूर्ण म्हणजे निरुपयोगी होऊन जातो. तर पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं की म्हणजे टप्प्याटप्प्यानं म्हणजे आता समजा ते रूम टेम्परेचरला आहे, 37 डिग्रीला आहे, मग तो थोड्या कमी ह्याच्यामध्ये टेम्परेचरमध्ये कमी 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 अशा टप्प्याटप्प्यानं पूर्वी होतं. पण टेक्नॉलॉजी सारखी सुधारतच असते. म्हणजे जे कार्य म्हणजे तासनतास करायला लागायचं ते अक्षरशः 1 ते 2 मिनटामध्ये त्या ह्याचा एम्ब्रिओलॉजिस्ट जो आहे तो ते सर्व गर्भ गोठवतो आणि त्या -196 डिग्रीच्या टेम्परेचरमध्ये तो साठवून ठेवतो. पण म्हणजे याच्यासाठी
काही वेळातच ते सगळं केलं जातं? 2 मिनिटात. 2 मिनिटात. अरे पण त्याचं बापरे! त्याचंच तुम्हाला सांगतो की नाही, की सेकंदभर हुकूम त्या सगळ्या गोष्टी करायला लागतात. हं, मग हं. इतक्या सेकंद हे करायचं, इतक्या सेकंदात हे त्याच्यामध्ये द्रवपदार्थ घालायचा, इतक्या सेकंदात तो या टेम्परेचरला न्यायचा. हे सगळं जॅपनीज टेक्नॉलॉजी आहे. ती जॅपनीज टेक्नॉलॉजीनं हे बरोबर किटाजाटो नावाचं ते काहीतरी आहे, ती टेक्नॉलॉजी. मग त्याने ते म्हणजे गोठवायचं तंत्रज्ञान काढलं. बरं. म्हणजे इन्स्टंट, म्हणजे थोड्याच पण 2-3 हे मिनिटं. नंतर गर्भ परत वापरता येऊ शकतात? आता -196 डिग्रीला गेले हे आहेत ना, त्यांची सगळी चयापचय म्हणजे सगळं मेटाबॉलिझम थांबतंच. सगळं थांबतं. बरोबर. आणि ते तसंच गोठवून ठेवलेला गर्भ हा म्हणजे वर्षोनवर्ष, तासनतास, वर्षोनवर्ष तसाच राहतो. बरं. म्हणजे तुम्ही गोठवण्याची जी क्रिया आहे त्याला क्रायोप्रिझर्वेशन आपण म्हणतो. पण नंतरची जी क्रिया आहे त्याला सुद्धा म्हणजे थॉईंग म्हणतात. मग थॉईंगसाठी सुद्धा त्या -196 डिग्रीच्या टेम्परेचरमधला गर्भ काढायचा. बाहेर काढून मग त्याला थॉईंग सोल्युशन, वेगळं सोल्युशन असतं. ते थॉईंग सोल्युशनमध्ये म्हणजे थोडक्यात काय माहिती आहे का, की आपल्याला समजा फ्रीजमध्ये तुम्ही म्हणजे गोठवलेले जे काय म्हणजे अन्न आहे ते की तुम्ही डायरेक्ट तव्यावर टाकतच नाही ना, तुम्ही बाहेर ठेवून ते ठेवता नॉर्मल थोडा वेळ टेम्परेचरला नॉर्मल आणायचं. टेम्परेचरला. तसं दॅट इज कॉल्ड ॲज थॉईंग. ओके. तर ते थॉ करण्यासाठी थॉईंग सोल्युशन हे परत काम एम्ब्रिओलॉजीचं. एकदा ओवा आम्ही काढल्या की आमचा रोल तिथं संपलेला असतो. पुन्हा फक्त ट्रान्सफर करायच्या वेळेसच गायनेकॉलॉजिस्टचा रोल. आता मधले सगळे ह्या स्टेप्स जे आहेत म्हणजे एग्ज म्हणजे बरोबर वर्गवारी करणे, त्या सगळ्या बाजूच्या सेल्सपासून वेगळ्या करणे, मग त्यांचं इक्सी करणे, मग तो गर्भ ह्याच्यामध्ये ठेवणे, त्याच्यामध्ये आपल्या इन्क्युबेटरमध्ये ठेवणे, ते पाहणे, बरोबर आहे की नाही त्याचं अवलोकन करून त्याची परत वर्गवारी करणे आणि त्याप्रमाणे परत नंतर ते फ्रीज करणे, फ्रीज केलेले गर्भ परत थॉ करून मग ते परत इन्क्युबेटरमध्ये थोडा कालावधीसाठी ठेवला जातो. म्हणजे ते एक्सपांड व्हायला लागतात. बरोबर. म्हणजे पूर्वी जे असे गोठलेले म्हणजे असे जे परत त्याचं म्हणजे आकसून बसलेले असतात त्या सगळे असे एक्सपांड व्हायला लागतात. म्हणजे ते पुन्हा प्रत्यारोपण करण्याच्या परिस्थितीमध्ये म्हणजे परत गर्भाशयामध्ये येतात ते. सोडल्यानंतर म्हणजे त्यांना म्हणजे तिथे रुजले पाहिजेत. बरोबर. तर अशा स्थितीपर्यंत आणायचं कार्य ते करतात. एवढंच करत नाहीत तर आता इतके सूक्ष्म असतात गर्भ किती 6 म्यू. ॲक्च्युली तुम्ही अगदी नेकेड आयनं डोळे फाडून बघितलं तर तो दिसू शकतो. असा एखादा टिपका म्हणजे एकदम सूक्ष्म टिपका दिसू शकतो डोळ्याला. कारण तेवढी एकच सेल आहे ओवम, जी तुम्ही नेकेड आय बघू नेकेड शकतो आयनं आपण. बघू शकता. म्हणजे तिथं आहे असं बघू शकता. म्हणजे त्याचे डिटेल्स बघू शकत नाही. पण ते पण आहे काहीतरी याची हां, जाणीव आपल्याला हां, होऊ दिसते शकते. म्हणजे दिसतं ते. तर तसं तो झायगोट सुद्धा त्याच साईजचा असतो. म्हणजे कारण अजून झोना पिल्युसिडा त्याच्या भोवतीचा काय तयार म्हणजे नसतो हे झालेलं नाही, म्हणजे काय म्हणतात त्याला म्हणजे हॅच झालेलं नाही. कोंबडीचं अंडं सुद्धा जे आहे ते पिल्लू आत तयार होतच राहतं ना. हो. आणि जेव्हा आता हॅचरीमध्ये जे आहे तर जेव्हा ते 21 दिवस होतात तेव्हा ते फोडलं तरी जातं किंवा ते चिमणीचं कोंबडीचं पिल्लू आतून चोच मारून ते कवच फोडतं आणि बाहेर येतं. बरोबर. तशीच ही प्रक्रिया जी आहे ही 5व्या दिवसाच्या नंतर ब्लास्टोसिस्ट जे आहे हे झोना पेल्युसिडाला ते डिझॉल्व करतं आणि मग त्याचे सेल्स सगळे बाहेर येत असतात. मग आता काही वेळेस त्या गर्भांना सुद्धा म्हणजे बाहेर यायला म्हणजे मदत करायचं म्हणून लेझर हॅचिंग करायचं. म्हणजे लेझर हॅचिंग म्हणजे त्या झोना पेल्युसिडाचा वरचा फक्त एक पथर आहे ना तो कट करायचा, जेणेकरून त्यातले सेल्स जे आहेत ते त्यांना बाहेर इझिली यायला, बाहेर येऊन त्या मदत करायची. गर्भाशयाच्या पिशवीमध्ये रुजण्याला त्यांना म्हणजे मदत होऊ शकते. म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला तो मायक्रोस्कोप खाली मोठा मायक्रोस्कोप असतो त्याच्या खाली हे सगळं चाललेलं असतं. म्हणजे मग ते थॉ झालेले गर्भ जर काय तुम्हाला हे काय त्याला लेझरने हॅचिंग करायचं असेल तर लेझरने त्याच्यावर कट घ्यायचा आणि त्यानंतर तो गर्भ जो आहे तो ह्याच्यामध्ये प्रत्यारोपण करण्यासाठी एक स्पेशल त्याची नलिका असते. त्या नलिकेमध्ये तो भरायचा आणि तो भरून त्या गर्भाशयामध्ये, आता गर्भाशयामध्ये मात्र तो प्रत्यारोपण करण्यासाठी ते गायनेकॉलॉजिस्ट म्हणजे आमचं कार्य असतं की त्याच्यामध्ये त्या गर्भाशयामध्ये त्याचे आता
गर्भाशय कसं तयार करायचं आहे मी तुम्हाला नंतर सांगतो, पण आता तुम्हाला, कारण हा तिसरा पार्ट आहे त्यातला. बरोबर. पण ते गर्भाशयामध्ये म्हणजे आउटर कॅथेटर आणि इनर कॅथेटर म्हणून असतं. तर आउटर कॅथेटर तेवढा आम्ही घालतो, तो त्यामध्ये भरायचा, तर सगळा गर्भ बरोबर लोड करायचा, लोड करून त्या कॅथेटर तिथं बरोबर त्यात आणून आम्हाला सोडायचा आणि आम्ही फक्त त्यात इंजेक्ट करतो. म्हणजे आमचं काम तेवढंच आहे, म्हणजे तिथले स्त्रीबीजे घेणं आणि हे बरोबर ट्रान्सफर. पण ते सुद्धा फार म्हणजे नाजूक आहे आणि त्या परफेक्ट जागेमध्येच तो गर्भ तिथं पोचला पाहिजे गर्भाशयाच्या आत. ही जी क्रिया आहे आणि मग त्यानंतर पेशंटला वेगवेगळ्या प्रकारचे औषधं, इंजेक्शन सुरू होतात. पण मग या सगळ्या प्रोसेसमध्ये फक्त एकच गर्भ सोडला जातो का 2-3 असं होऊ शकतं? कायद्याप्रमाणे फक्त 2च गर्भ तुम्हाला सोडता येतात, 2च्या पेक्षा जास्ती. कारण जास्ती जर गर्भ तुम्ही सोडले तर मग मल्टिपल प्रेग्नन्सी होतात, म्हणजे ट्विन्स. म्हणजे समजा पूर्वी 4-5 गर्भ सोडायला जायचे, मग अगदी म्हणजे तिळं, चवळं, पांचाळं हे अशी सगळी असे गर्भ व्हायचे. आणि ॲक्च्युली ट्विन्सच्या नंतर म्हणजे जे आवळेजवळ गर्भ आहेत त्या गर्भाच्या म्हणजे पुढचे म्हणजे तिळं, चवळं वगैरे जे आहे ते त्याला प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होण्याची शक्यता दाट असते. ते आता ट्विन्स वगैरे याच्यावर मी आता तुम्हाला अजून एक गंमत सांगतो. म्हणजे निसर्गाची किमया कशी आहे बघा, की ज्या म्हणजे प्राण्यांमध्ये, सस्तन प्राण्यामध्ये म्हणजे हे किती म्हणजे निपल्स किती असतात, तर तुमच्याकडं नॉर्मली जास्तीत जास्त ट्विन्स असतं, म्हणून मनुष्य प्राण्याला 2 निपल आहेत. पण तेच तुम्ही बाकीचे प्राणी बघा, म्हणजे समजा कुत्रा बघा किंवा मांजर बघा, नाही मांजराचे सुद्धा जास्ती नसतात. गाय, म्हशी त्यांचे 1 किंवा 2 असतात, त्यामुळे त्यांना 4च हे असतात, स्तन असतात. पण त्यातल्या म्हणजे डुक्कर किंवा कुत्रं त्यांना मल्टिपल म्हणजे बेबीज असतात आणि त्यामुळे बेबीज पण मल्टिपल. जितके बेबीज होण्याचे चान्सेस तेवढे निसर्गानं निपल ठेवलेले आहेत प्रत्येकाचं पोट भरण्यासाठी. कशी किमया केली आहे बघा. हे माणसाला जास्तीत जास्त नॅचरली 2 होऊ शकतात, म्हणून त्याला 2 निपल ठेवले आहेत. बरोबर. आणि बाकीचे जशी जास्ती हे असतील तशी त्यांना हे दिलेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या निसर्गाच्या गमती आहेत सगळ्या. तर आता हे सगळं गर्भ आता आपण सोडला, आत सोडल्यानंतर हा गर्भ जो आहे तो साधारणपणे 15 दिवसानंतर मग त्याचा आपण म्हणजे ब्लड टेस्टमध्ये कळतं. म्हणजे त्याला केमिकल प्रेग्नन्सी पण आहे. केमिकल प्रेग्नन्सी म्हणजे त्याच्यामध्ये बीटा HCGचं प्रमाण आपण बघायचं. मग ही म्हणजे IVF मधला बीटा HCG पॉझिटिव्ह आली की हा आता गर्भ तिथं रुजला आणि प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आली, हा पहिला टप्पा सक्सेसफुलचा झाला. आणि आता आपण ते ब्रेक या निमित्तानं ब्रेक घेणार आहोत. कारण काय आहे की इतकी छान टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे आणि निसर्गानं ज्यांना काही दिलेलं नाही आहे तर त्यांच्यासाठी ही टेक्नॉलॉजी एका प्रकारे वरदानच ठरलेली आहे. पण ही टेक्नॉलॉजी वापरत असताना डॉक्टर्सना किती वेगवेगळ्या पद्धतीनं त्या पेशंटला एक वेगळ्या पद्धतीनं हँडल करावं लागतं आणि किती स्किलफुल काम आहे हे सगळं डॉक्टरांशी बोलत असताना लक्षात येते. आता सरांनी जसं सांगितलं की 15 दिवसानंतरची टेस्ट जी असते तर ती खूप महत्त्वाची असते. ती जर का पॉझिटिव्ह आली तर मग चांगलंच आहे, नसेल तर काय करायचं पुढं, या सगळ्यांच्याबद्दल जाणून घेऊया पण या ब्रेक नंतर. आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र. आजाराची लक्षणं, खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून. आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना. या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी IVF म्हणजे काय, संतुलित आहार कसा असला पाहिजे, फॅब्रॉइड म्हणजे काय, 2 सीझर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते, लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती. आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी 7:30 वाजता 532 क्रमांकाच्या बी चॅनलवर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये डॉक्टर प्रवीण हेंद्रे आपल्यासोबत आहेत. डॉक्टर साहेब, मगाशी तुम्ही म्हणालात की 15 दिवसानंतर एक टेस्ट करावी लागते आणि त्या टेस्टमध्ये जर का रिझल्ट पॉझिटिव्ह आला म्हणजे तो गर्भाशयामध्ये तो गर्भ रुजला आहे का नाही हे बघण्याची ती टेस्ट असते. समजा जर का तो रुजला असेल तर प्रेग्नन्सी पुढं कंटिन्यू होणार आहे हे कळेलच. पण समजा दुर्दैवानं जर का रुजला नसेल तर ह्या सगळ्या प्रोसेसला परत फॉलो करावं लागतं का जे आपण फ्रीज केलेले गर्भ आहेत त्यातलाच लगेच दुसरा देता येतो असं काही आहे? नाही, तर तसं नाही की ती
प्रोसेस जी आहे, हं. आता समजा की आता आपण जर का 2 सेट जर तयार झालेले असतील, हं. म्हणजे आता तुम्हाला सांगितलं की नाही, समजा एखाद्या म्हणजे पेशंटचे म्हणजे ओवा जास्ती निघाल्या, तर ते म्हणजे 2 वेगवेगळे सेट म्हणजे तयार करतात. म्हणजे 2 गर्भ एका ह्याच्यामध्ये, काय म्हणतात त्याला, स्ट्रॉमध्ये, आणि 2 गर्भ एका स्ट्रॉमध्ये. बरोबर. मग पहिल्या वेळेस आपण 2 गर्भ जर वापरले, तर मग उरलेली एक स्ट्रॉ असते शिल्लक, पण ती काय लगेच आपण ट्रान्सफर करू शकत नाही. हं, हं. कारण ते सांगतो तुम्हाला की ट्रान्सफर करण्यासाठी सुद्धा प्रोसेस आहे. जशी स्त्रीबीज निर्मितीसाठी आपण हॉर्मोन्स, वेगवेगळे हॉर्मोन्स देऊन 10 दिवस हॉर्मोन्स दिलेत, मग तर त्याला रप्चर दिलं, मग त्यानंतर ते परिपक्व झालेली स्त्रीबीज आपण काढलेली आहेत. हा एक पार्ट झाला. म्हणजे थोडक्यात काय आहे की आपण म्हणजे शेतीमधलं जर काय आपण त्याच्याशी कंपॅरिझन केलं, तर बीज तयार करणे ही एक प्रक्रिया त्यातली झाली. तसं हे गर्भ तयार करायची ही प्रक्रिया झाली. पण शेवटी ज्या जमिनीमध्ये तुम्हाला म्हणजे ते बी पेरायचं आहे, त्याचं मशागत करायला लागते, त्याला प्रिपेअर करायलाच लागतं. म्हणजे गर्भाशय प्रिपरेशन हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं. म्हणजे जेव्हा आपण समजा आता गर्भ ते गोठवून ठेवले, मग पुढच्या सायकलमध्ये म्हणजे पुढच्या 1 किंवा 2 सायकलमध्ये हे ट्रान्सफर करायचे असतात. तर ट्रान्सफर करण्यापूर्वी हिस्ट्रोस्कोपी म्हणजे गर्भाच्या पिशवीच्या आत अंतरंगात जाऊन म्हणजे त्याच्यामध्ये कुठले दोष आहेत का हे बघायला लागतात. त्याचबरोबर त्याला स्क्रॅचिंग करायला लागतं आणि त्यानंतर लॅटरल मेट्रोप्लास्टी करायला लागते, की जेणेकरून गर्भाशयाचा रक्तपुरवठा वाढला पाहिजे. किंवा इव्हन आता म्हणजे PRP जे आहे, तर सब एंडोमेट्रियल PRP सुद्धा करतात. म्हणजे सगळे सक्सेस रेट वाढवण्यासाठीच्या ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात, की जेणेकरून गर्भाशयाचे जे काय आतले लायनिंग आहे हे गर्भधारणा करण्यासाठी म्हणजे उपयुक्त होणं गरजेचं असतं. तर जसा आपण म्हणजे हा पहिल्या पाळीच्या दुसऱ्या दिवशीपासून इंजेक्शन देऊन म्हणजे समजा जर काय तो डे 3 म्हणजे झायगोट म्हणजे हे केल्यानंतर इक्सी केल्यानंतर 3ऱ्या दिवशी गोठवला असेल किंवा 5व्या दिवशी गोठवला असेल, म्हणजे 2 प्रकारे आपण गोठू शकतो. म्हणजे ब्लास्टोसिस गोठू शकतो आणि दुसरा म्हणजे 3ऱ्या दिवसाचा गर्भ गोठू शकतो. तर त्या कॅल्क्युलेशनप्रमाणे त्या गर्भाशयाचं तयारी करायला लागते. म्हणजे समजा जर काय हे असेल, काय म्हणतात त्याला, 17वा दिवस आणि 19वा दिवस असे बरोबर ते दिवस येतात. म्हणजे तितके दिवस त्याला ते म्हणजे पुढच्या सायकलला, म्हणजे या एका सायकलला हिस्ट्रोस्कोपी झाली की मग दुसऱ्या सायकलला त्याच्यामध्ये ही सगळी औषधं देऊन, बाहेरची कृत्रिम औषधं देऊन एंडोमेट्रियम तयार करायला लागतं. आणि ते एंडोमेट्रियम हे जेव्हा बरोबर तयार होतं त्या गर्भधारणेसाठी, तेव्हा मग ते स्त्रीबीज त्याच्यामध्ये आपले झायगोट आपण त्याच्यामध्ये परत म्हणजे बाळ आत सोडावं लागतं. तर आता पहिल्या सायकलमध्ये जर काय फेल्युअर झालं तर लगेच दुसऱ्या सायकलला करत नाहीत. तर एखादी सायकल त्याला रेस्ट सायकल दिली जाते आणि त्यानंतर नॅचरल तिला मासिक पाळी आली की मग पुन्हा ही गर्भाशय तयार करण्याची प्रक्रिया जी आहे ही रिपीट करायला लागते. पण काही वेळेस काय होतं की काही स्त्रियांना एखादा सेट तयार होतो, म्हणजे त्यांची स्त्रीबीज जर, आणि कसं आहे माहिती आहे का की IVF करायला जे काय म्हणजे पेशंट येतात हे नॉर्मली 35 वर्षाच्या पुढचेच असतात जास्त करून. त्यामुळे त्यांच्या स्त्रीबीज निर्मितीसुद्धा त्यांची क्षीण झालेली असते. म्हणजे नंबर ऑफ एग्स सुद्धा कमी झालेले असतात, मग झायगोट सुद्धा ते कमी झालेले असतात. त्यामुळे पण कमी होत असतील. त्यामुळे ते झायगोट पण कमी होतात, त्यानंतर ते फर्टिलायझेशन पण कमी होतं, सगळंच कमी होतं. आणि मग त्यांना मात्र जेव्हा त्यांचं जर एकच सेट असेल तर त्यांना मात्र अगदी ओम पिकअपपासून परत सगळी पूर्ण प्रक्रिया करावी लागते. काय पण त्याला नाईलाज असतो, कारण काय माहिती आहे की प्रत्येक कपलची अशी धारणा असते की माझा स्वतःचा म्हणजे अंकुर म्हणजे तो जन्माला पाहिजे. पण मग हे सगळं करत असताना समजा एखाद्याला पहिल्या IVF मध्ये सक्सेस मिळाला, चांगली गोष्ट आहे. काही जणांना 2-3 वेळ त्याच्यामध्ये पुढे गेले, असं कितीदा आपण करू शकतो किंवा किती वेळेला एखाद्या पेशंटला? आता मी तुम्हाला सांगतो की नाही, हा प्रश्न मात्र फार मजेशीर आहे. कारण कसं आहे की काय ठिकाणी तर म्हणजे माणसांनी 20 वेळा आणि 22 वेळा केलं आणि मग सक्सेस झाला वगैरे असं म्हणजे आपण बातम्या ऐकलेल्या आहेत.
पण माझं असं म्हणणं आहे की ते 22 वेळा केलं हे आमचं कौतुक नाही आहे. खरं सांगायचं त्या पेशंटनं 22 वेळा हां, पैसे कारण खर्च केले. नाही, आणि त्या मानसिकतेतनं प्रत्येक वेळेला जायचं. 22 वेळा त्या पेशंटनं त्या म्हणजे फेल्युअर झाल्यानंतर, कारण तुम्हाला सांगतो की फेल झाल्यानंतर ना की बऱ्याच वेळेस म्हणजे ते हे आहे, ती स्त्री जी आहे ही म्हणजे मानसिकता म्हणजे हां. तिला धक्का बसतो आणि खच्चीकरण होतं तिचं. म्हणजे काही काही तरी पेशंटना हा धक्का इतका म्हणजे जबरदस्त असतो की काही वेळेस त्यांना म्हणजे डिप्रेशनमध्ये ते जातात. मग त्यामुळं म्हणजे हा निगेटिव्ह जो रिपोर्ट आहे, पॉझिटिव्ह सांगायला काहीच प्रॉब्लेम नाही. अरे पॉझिटिव्ह आले, काही हरकत नाही, तुझं प्रेग्नन्सी तुझी होणार वगैरे वगैरे. आम्ही त्या बीटा ECGचा रिपोर्ट आला. बीटा ECGचं प्रमाण जे आहे की नाही 5 इंटरनॅशनल युनिट जे आहे, हे प्रमाण जे आहे हे त्याच्या पुढचं जे आहे ते प्रेग्नन्सीचं असतं. पण गर्भ पुढे टिकण्यासाठी जे आहे ना, तर साधारणपणे 100 इंटरनॅशनल युनिट हे इतकं म्हणजे प्रमाण त्या बीटा ECGचं असायला लागतं, म्हणजे 14व्या दिवशी. अच्छा. समजा त्यापेक्षा जर कमी असेल तर म्हणजे गर्भ आपल्याला नंतर 8 दिवसांनी जो दिसायला पाहिजे, कारण पहिली बीटा ECG झाली की 8व्या दिवशी गर्भाशयामध्ये गर्भ दिसतो किंवा नाही हे बघायचं असतं. आणि आपण एक्टोपिक प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा सांगितलं आहे, म्हणजे IVFमध्ये सुद्धा एक्टोपिक होऊ शकतं. हो. म्हणजे जसा स्पर्म गर्भाशयातून गर्भनलिकेत जातो तसं हे झायगोट जे आहेत हे झायगोटसुद्धा ते उलटा प्रवास करून तिकडे जाऊ शकतात आणि एक्टोपिक प्रेग्नन्सी IVFमध्ये सुद्धा होऊ शकते. बरं. तर म्हणून बीटा ECGच्या आलेल्या दिवसापासून 7व्या दिवशी सोनोग्राफी केली जाते, म्हणजे जनन मार्गवाटेची ट्रान्सव्हाजाइनल अल्ट्रासाऊंड. आणि तो केल्यानंतर तो गर्भाशयामध्ये तो गर्भ आहे हे आपल्याला म्हणजे ते दिसतं, हे सगळं नॉर्मल असेल तर. जर समजा नुसती केमिकल प्रेग्नन्सी असेल तर तो गर्भ पुढे जात नाही. म्हणजे बीटा ECG पॉझिटिव्ह येते, खरं गर्भाशयामध्ये तुम्हाला म्हणजे त्याचा पुरावा तुमच्याजवळ काहीच राहत नाही की गर्भाशयामध्ये तो गर्भ रुजतो हे दिसत नाही. आता तो गर्भ एखाद्या वेळेस म्हणजे नळीमध्ये सुद्धा असू शकतो. मग म्हणून हे सोनोग्राफी करून बघायचे कशासाठी, तर त्या गर्भाशयामध्ये गर्भ आहे आणि गर्भनलिकेमध्ये नाही आहे, किंवा तो चांगला रुजत आहे आणि किंवा तो म्हणजे विघटन होत नाही आहे त्याचं. हे करण्यासाठी 7 दिवसांना सोनोग्राफी करायची असते. त्यानंतरच्या 7 दिवसांनी पुन्हा परत एकदा सोनोग्राफी केली जाते की त्याच्यामध्ये त्या गर्भाशयामध्ये हृदयाची स्पंदनं दिसायला सुरू होतात. बरोबर. आता हृदयाची स्पंदनं एकदा दिसायला सुरू झाली की मग मात्र म्हणजे साधारणपणे खऱ्या अर्थानं म्हणजे आता गर्भ तिथं रुजलाय. पण तरीसुद्धा मी पहिल्यांदा सांगितलं होतं, पण ज्यांच्या शुक्राणूंची क्वालिटी चांगली नाही किंवा ज्या ओवांची क्वालिटी चांगली नाही ते म्हणजे हे दिसतात, काय म्हणतात त्याला, म्हणजे हार्ट दिसतं, अंकुर दिसतो, सगळं होतं. पण कालांतरानं काही पेशंट्समध्ये जेव्हा अशा कंडिशनमध्ये म्हणजे मिस्ड ॲबॉर्शन म्हणजे ती हृदयाची स्पंदनं बंद पडतात आणि हा प्रेग्नन्सी लॉस होतो. तसं IVFमध्ये, कारण सगळ्यात महत्त्वाची म्हणजे IVFमध्ये स्त्रीचं वय वाढलेलं आहे. हो. वाढलेल्या वयाच्या स्त्रीच्या मधल्या ओवा ज्या आहेत म्हणजे जे एग्स आहेत याची क्वालिटी थोडीशी म्हणजे पुअर क्वालिटीची असते. त्यामुळे स्पर्म जर काय चांगले असेल तर ठीक आहे, पण ते जर अशा पुअर क्वालिटीचा जर काय गर्भ असेल तर तो पुढं जात नाही आणि मग तो गर्भ म्हणजे मिस्ड ॲबॉर्शन होतो. पण हे प्रमाण साधारण 10 ते 20% आहे. पण उरलेले गर्भ मात्र व्यवस्थित पुढे जातात. मग नॅचरल गर्भाप्रमाणे 9 आठवडे, 10 आठवडे, 12 आठवडे, 12 आठवड्याला मग पुढची सगळी ही क्रिया आपण करतो. पण तरीसुद्धा एक मात्र खरं यातलं असं आहे की नॅचरल गर्भधारणेतून झालेले गर्भ हे म्हणजे ते वाढवणे आणि टिकवणे हे इतकं नॅचरली, इतकं म्हणजे आपल्याला मोफत होत असतं. म्हणजे देवाच्या किंवा निसर्गाच्या किमयेनं हे सगळे आपोआप पुढं जात असते. पण एक कृत्रिम तयार केलेले गर्भ मात्र म्हणजे खूप त्याच्यामध्ये औषधोपचार करायला लागतात, स्टिरॉइड्स द्यायला लागतात, इंजेक्शन्स द्यायला लागतात. पेशंट खरोखर म्हणजे त्या इंजेक्शनच्या म्हणजे नाही दुखतात होते, ऑइली इंजेक्शन असतात ते. आणि त्यामुळं म्हणजे ती प्रेग्नन्सी पुढं नेणं हे म्हणावं इतकं नॅचरल प्रेग्नन्सी एवढं सोपं नाही आहे. तर म्हणजे अंडी तयार व्हायला सुद्धा प्रश्न असतो.
पण सगळं काय माहिती आहे का, की सगळ्यात शेवटी जेव्हा हातात मूल जेव्हा येतं की नाही, हे सर्व जे काय म्हणजे कष्ट जे आहेत ते सगळे विसरले ह्या जातात. वेदना, ह्या सर्व काही म्हणजे त्यातनं दूर होतात. आणि खरं सांगायचं तर म्हणजे ही IVF तंत्रज्ञान म्हणजे ही खरोखर म्हणजे विज्ञानानं म्हणजे केलेली खरी प्रगती आहे ती, की ज्यांना म्हणजे खरोखर कधीच गर्भधारणा होऊ शकणार नसते, अशा स्त्रियांमध्ये किंवा अशा पुरुषांमध्ये स्वतःची गर्भधारणा करून आपलं स्वतःचं मूल त्यांच्यापर्यंत पोहोचवायची ही जी किमया आहे. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे समजा ते तर आहेच आहे, परंतु काही स्त्रिया ज्या रजोनिवृत्ती झालेली आहे, हं. त्यांना स्त्रीबीज निर्मिती होत नाही आहे. खरं ते दुसऱ्याचे म्हणजे डोनरची एग्स घेऊन आपल्या ह्याचे गर्भाशयामध्ये पार्टनरचे शुक्राणू घेऊन मग तो गर्भ तयार करून त्याचा जो काही म्हणजे त्यांना मिळणारा आनंद आहे, म्हणजे हा वेगळाच म्हणजे वेगळाच असतो. वेगळा आणि आनंद त्या आहे. म्हणजे त्याला म्हणजे त्याला काही म्हणजे एक्सप्लेन करणं सुद्धा म्हणजे शक्य नाही. इतकं त्या सगळी फॅमिली आनंदी असते, पेशंट आनंदी असतो. खरंय, आणि खरंय. एवढ्या आणि दिव्यातून अशी एखादी जेव्हा सक्सेस केस येते, तेव्हा डॉक्टर्सना सुद्धा निश्चित आनंद होत असेल, की तुम्ही जे कष्ट सगळे घेतलेले असतात, तर त्या कष्टाचं खऱ्या अर्थानं चीज झालं असं म्हणायला हरकत नाही. डॉक्टर, तुम्ही आत्ता बोलताना एक खूप छान शब्द वापरला, तो म्हणजे की शास्त्रानं खऱ्या अर्थानं केलेली प्रगती म्हणजे हे IVF. कारण शास्त्रानं प्रगती काही वेळेला विध्वंसक वृत्तीकडे जाणारं सुद्धा प्रगती केलेली आहे, पण ही मात्र आयुष्यामध्ये आनंद देणारी जी प्रगती आहे, तर ती या विज्ञानानं आपल्याला दिलेली आहे, विशेषतः वैद्यकीय विज्ञानानं दिलेली आहे. आणि म्हणूनच मला वाटतं, की गोकुळ IVF सेंटर हे खऱ्या अर्थानं नाव योग्य ठरतं, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये गोकुळ नांदावं अशी जी प्रत्येकाची इच्छा असते, तर ती इच्छा इथं पूर्ण होते. आज आपण गप्पा मारलेल्या आहेत. पुढच्या वेळेला असाच अजून एक वेगळा विषय घेऊन आपल्याशी पुन्हा एकदा संवाद साधूया. नमस्कार.